नमस्कार, मी स्वानंद कोकणची कला संस्कृती यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. तर मी आज माझ्या मामाच्या गावी आहे, म्हणजे माझ्या आजोळी. आणि हे बघा पाठीमागे हा साकव आहे. या साकवावरच आता आम्ही उभं आहोत आणि माझ्याबरोबर यश आहे. आणि आता आपण खेकडे पकडायला आलो इथे, म्हणजे काळ्या पाठीचे कुर्ले. आता हे बघा खाली अजून सुकलेलं आहे, त्या बाजूला पाणी भरतं आहे. आता एक 15-1 मिनटामध्ये पाणी भरेल. त्याच्यानंतर आपण पगोली आणली आहे, आता दाखवतो मी. हे बघा ह्या पगोले आहेत आणि त्या पगोल्याला आपण हे कोंबड्याचं आतडं वगैरे लावणार आहे. हे बघा, आणि इकडे अख्खी कोंबडी आणली. अरे पण ही कापतलो कशी आपण? येणार आहे जुगाड करूया काहीतरी. आणि ह्या पगोल्याला लावून आपण आता पाण्यात सोडणार आहे. आता एक आपण टाकून ठेवूया, त्याच्यानंतर हे सगळं भरेल तेव्हा मग आपण असं 1 2 3 4 असे लाईनीत टाकूया आणि बघूया आज आपल्याला किती खेकडे मिळतात. हे बघा आता यशने कोंबड्याचा आतडा लावला ना, आणि आता आपण पगोली खाली सोडूया. पहिली पगोली टाकलं, आता किती वेळात लागतं बघूया. आता आणि वाईज पाणी भरतं लागणार या सगळा. होय होय पूर्ण एरिया भरपूर. दिसता तुका असं त्याच्यात होय असं काहीतरी. हा काहीतरी हा बघ वड. एक छोटी लाल कुर्ली. पहिल्याच पगोलीत आपल्याला छोटी कुर्ली आली आहे. दाखव. याच्यात हे बघा, पण ही खूपच बारकी आहे, आपण सोडून देऊया. पहिली बोनी तर झाली आपली, पण बारकी झाली. बघूया आता अजून किती वेळ लागेल. आता आपली पहिली बोनी झालेली दिसते. यशने उचलल्या ना. कडक काम 25. दाखव. ती हा काय गेली रे. हे बघा, ही आपली पहिली. आपण पहिल्या कुर्लीची साईज बघूया खेकड्याची. एक नंबर. सोडणार नाही अब. तर ऐकणार नाही, सोडू का. एका ह्याची आहे, इकडे एक डेंगीची. सिंगूस वाढले. ही जातली खाली, घरी तुला सुटली. एक डेंग्याची होती आणि एक डेंगू तुटलो. चला, पहिली बोनी तर झाली, परत टाकूया आता. अजून तिकडे 2 ठेवले आहेत. हे बघा, पण अजून पाणी भरलं ना. आता इथपर्यंत गेलं, मगाशी एवढंच होतं, आता पुढे गेलं पाणी. परत टाकूया, त्याच जागेवर टाक. हे बघा, ही इकडे सगळी चिप्पीची झाडं आहेत. वांडर आहेत का रे आतमध्ये? आवाज येता. आणि हे नदीचं पाणी भरतं आहे. इथे स्पीड बघू शकता तुम्ही. हे बघा, फुल स्पीडने पाणी चाललं आहे. आणि आता हे सगळं भरणार ना, तेव्हा आपण त्या 2 पगोल्या तिकडे टाकूया, ह्या बाजूला. म्हणजे इकडे आतमधल्या बिळातल्या असलेल्या कुर्ल्या आपल्या जाळ्यात येतील. पगोलीमध्ये एक कुर्ली आली, पण छोटी आहे. पण तिला परत काढून दुसरीकडे टाकणार आहे, कारण ती जर इथेच सोडली तर पुन्हा पुन्हा येणार, जशी आपण मगाशी काढून टाकली तशी. हे बघा, खूपच छोटी आहे. चिंगुळविला चावा था बघ आरामात. इकट डेंगू होतं. एका पण एकच डेंगू. चो डेंगू चव तुटलं मेल्या. ती पाय अडकान रावली ना. हे बघा, छोटी आहे, पण ती का पुढच्या जागेत टाकूया, म्हणजे ही परत येऊची नाही. टाकू हे टाकून नाही काहीतरी दांदरावात झाडा टाकतं, म्हणजे आपटाची नाही. चल गेली बिळात. बिळातच गेली. मोठा खेकडा आला आतमध्ये, बघूया आपण उचलून.
अरे एक नंबर. कसं काम आहे. एकदम काम परचेस. अरे काय सगळे एकाच डेंग्याचे येतात. काय सांगतलं. एक नंबर. असं दाखव वरती. यो मॅन. तरी बघा आता आपल्याला दुसरी कुर्ली भेटली आहे आणि ही मोठी आहे. मगाशी ह्याच्यापेक्षा थोडीशी लहान होती, पण आता आपल्याला ही एका डेंग्याची मोठी कुर्ली मिळाली आहे. हे बघू शकता केवढी मोठी आहे. झूम आउट कर. आता आपल्या पगोलीमध्ये अजून एक कुर्ली आली, आपण उचलून बघूया. उचल. खाली ना. खालून होती. खाली ना. हे बघा, ही वरतून नव्हती पण खालून होती. ती परत खालून निघून गेली. परत टाकूया आपण. इली. उचल उचल उचल. बघू. आता हे थांबतलं असं. कडक. तिसरी गावली आपल्या. आणि ही का 2 डेंगे असत. आत्तापर्यंत गावलेली ती का एकच डेंगू होतो. आम्ही जागा बदलली. साकोवरून आता आम्ही इकडे आलो आणि इथे ट्राय करून बघितलं तर इकडे ही ह्या बाजूला पहिलीच मिळाली. हे बघा आपल्याला मिळालेली तिसरी कुर्ली. कसली हाय बघ. हे बघा आपल्या अजून एका पगवल्याला कुर्ली आली. हे बघा दिसते. हे बघा दिसत असेल तुम्हाला. उचल. कडक पडली. आता आपल्या पगोलीमध्ये अजून एक खेकडा आला आहे. आपण उचलून बघूया. पडतली तशीच मगाशी पडली तशी. सोडता काय बघ ते. कडक. बघू. साधारण. हे बघा अजून एक कुर्ली आपल्या पगोलीत इली. यश उचल. कडक. दाखव. लयच मोठं पीस हा. लयच मोठं हा. साधारण 1.5 किलोचा असा. गपरे काय आहे. तर आता आम्हाला एका तासामध्ये हे बघा एवढे खेकडे मिळालेत. 5 आहेत. म्हणजे आपलं खेकड्याचं निस्त्याग होऊ शकतं. आणि आता पाणी पण भरलं आहे पण काळोख झाल्याने आम्ही बॅटरी आणायला विसरलो आहे. मगाशी बघा पाणी केवढंसं होतं. तरी पगोली आपण टाकून ठेवली आहेत. जाताना काढूया. पाणी बघा मगाशी इथून दाखवलेलं तुम्हाला एवढंच होतं, पण आता बघा पूर्ण भरलं आहे. पण काळोख झाल्याने आम्ही बॅटरी नाही आणली आहे, त्याच्यामुळे आता निघायला पाहिजे. तर या एका तासाच्या प्रयत्नानंतर आम्हाला 5 खेकडे मिळालेत, जे खडपी खेकडे म्हणतात. आणि आता अंधार पण पडला आणि बॅटरी विसरलो, त्याच्यामुळे आता आम्ही घरात चाललो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते पण आम्हाला सांगा. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय. जय शिवराय.